बेळगाव तालुक्यातील बाकनूर व बडस गावांच्या फाट्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलकाचे लोकार्पण उत्साहात पार पडले। भाजप ग्रामीण माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी हा नामफलक स्वखर्चातून उभारला असून श्री महालक्ष्मी यात्रेदरम्यान भाविकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। स्थानिक कार्यकर्त्यांनी समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने नामफलक उभारण्यात आला। लोकार्पणावेळी पूजाविधी करण्यात आला असून ग्रामस्थ, भाजप कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मस्त बडस, बाकनूर, बेळवट्टी आणि इतर प्रवाशांच्या वतीनं दादांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आज समाजामध्ये अशा कार्याची गरज आहे। जिथं समस्या असेल ती समस्या ओळखून समस्या त्वरित मिटवण्याचं काम केलं पाहिजे आणि आमचे नेते धनंजय दादा यांनी या ठिकाणी ही समस्या जाणून घेऊन आज कुणी या ठिकाणी लक्ष दिलं नव्हतं, पण त्यांचं लक्ष प्रथम त्या ठिकाणी गेलं आणि त्यांनी आमची समस्या मिटवून अनेक प्रवाशांचं आणि गावकऱ्यांचं या ठिकाणी उत्तम असं काम केलेलं आहे। नुकतीच आमच्या गावची देखील एक छोटीशी जत्रा होणार आहे मारताळाची, त्या ठिकाणी देखील अनेक पाहुणे येणार आहेत, त्यांना देखील हे सोयीस्कर झालेलं आहे आणि वर्षानुवर्षे या बोर्डाचं काम अविरत चालणार आहे। त्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बाकनूर, बडस आणि बेळवट्टी यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच कामे त्यांच्या असून यापुढे अनेक लोकोपयोगी घडावीत अशा त्यांना शुभेच्छा देतो। आज बडस, बाकनूर आणि बेळवटीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथं उपस्थित आहोत। गेल्या 8-10 दिवसापासून या ठिकाणी बाकनूर परिसरातील महालक्ष्मी यात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहात चालू होता। यात्रेच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावातील मित्रमंडळी, पाहुणेपै या गावाला भेट देत होते, महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी ह्या रस्त्यानं येत होते। पण या ठिकाणी बाकनूरला कसं जायचं, बडसला कसं जायचं, या लोकांच्या मध्ये गोंधळ होत होता, पाहुणेपाईमध्ये गोंधळ होत होता, यात्रेकरूमध्ये गोंधळ होत होता। ही बाब कार्यकर्त्यांनी नजरेत आणून दिल्यानंतर या ठिकाणी दिशा दाखविण्याचं गावचं नाव आणि दिशा दाखविण्यासाठी एक फलक हवा होता अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आणि ही समस्या जाणून घेऊन या भागामध्ये मी पण परवा आलो होतो तेव्हा काही लोक गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये बघायला मिळाली। तेव्हा जनतेला अनुकूल व्हावं, प्रवाशांना अनुकूल व्हावं यासाठी या ठिकाणी हा बोर्ड बसवलेला आहे, कायमस्वरूपी बोर्ड बसवण्यात आलेला आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी सुद्धा परिश्रम घेतलेले आहेत, आम्ही सुद्धा खारीचा वाटा उचललेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार, जनतेच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी हा बोर्ड बसवलेला आहे। केव्हाही आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असतो तेव्हा जनतेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत। मग आम्ही जनप्रतिनिधी असो किंवा नसो, पण आमच्या खिशाला जेवढं परवडतं आहे, आपल्याला जेव्हा आर्थिक शक्ती जेवढी आहे तेवढं आम्ही जनतेसाठी खर्च करण्याची मानसिकता कार्यकर्त्याची असावी। तेव्हा कार्यकर्त्यांनी मागणी केल्यामुळे आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी हा नामफलक बसवलेला आहे। यापुढे सुद्धा आणि काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी आमच्याकडं केंद्र सरकार आपलं आहे, यात तिथले खासदार आमचे आहेत, राज्यसभा सदस्य आमचे आहेत, अनेक ठिकाणी विधान परिषद सदस्य आमचे आहेत, त्यांच्या पाठीशी लागून त्यांच्याकडून अनुदान आणून आमच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या ठिकाणी या प्रसंगी मानसन्मान दिलात, आदर सत्कार केलात, 2 शब्द बोलण्याची संधी दिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देतो।